नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालपासून आपण युनिट 3 मधील 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय या राज्याचा पराभव हा टॉपिक सुरू केलेला आहे। यामध्ये पहिला भाग झालेला आहे की ज्या पहिल्या भागामध्ये ग्रीक आणि ट्रॉय यांच्यामध्ये युद्ध का लागलं, युद्धाचं कोणतं कारण होतं हे आपण पाहिलं। आणि बाळांनो, हे युद्ध 10 वर्ष चाललं। दोघी तितक्याच धैर्याने एकमेकांशी लढत होते। कालांतराने दोन्ही बाजूमधील काही नायक, काही हिरो, काही योद्धे मारले गेले, मात्र युद्ध काय संपेना। दोघेही तितकेच ताकदवान होते। 10 वर्ष युद्ध सुरू होतं। शेवटी दोन्ही साईडचे सैन्य कंटाळले त्या युद्धाला। तरीही नाईलाजास्तव हार न मारता ते दोघेही धैर्याने लढत होतेच। शेवटी ट्रॉयचा पराभव झाला। तो पराभव युद्धाने नव्हे तर युक्तीने। ग्रीक मधील एक विद्वान, तितकाच धूर्त असा योद्धा ओडिसी, त्याने एक योजना आखली। त्या योजनेनुसार एक भला मोठा लाकडी घोडा बांधायचे ठरले। इतका भला मोठा की ज्यामध्ये काही लोक बसू शकतील। त्यानंतर त्या घोड्यामध्ये काही योद्ध्यांना लपवून ठेवायचं। मग ग्रीकच्या सैन्याने त्या ओडिसीज यांच्या योजनेनुसार असं ठरलं गेलं की त्यांनी उभारलेले तंबू जाळायचे, पेटवायचे आणि ग्रीककडे पळून गेल्याचे नाटक करायचे। पण जेव्हा ट्रॉजन्स गार्ड झोपलेले असतील तेव्हा ग्रीककडे खूप लांब न जाता त्या रात्रीच परत यायचं। आणि जेव्हा ट्रॉजन्स गार्ड झोपी गेले असतील तेव्हा त्यांच्यावरती हल्ला चढवायचा, अशी योजना आखली गेली। आणि त्या योजनेनुसार बघा काय होतं। काल आपण सेकंड पार्ट सुरू केलं होतं। त्यामधील पहिले 2 पॅसेजेस झालेले आहेत। तिसरा पॅसेज परत सुरू करतोय। काल झालाय तो, परत एकदा बघा। The Greek leaders decided to follow the advice of the wise Odysseus. आणि अशा प्रकारे ग्रीक या राज्यामधील योद्धे सूज्ञ अशा ओडिसीज यांचा सल्ला पाळायचा निर्णय घेतला। ग्रीक जे सैन्य होते, ग्रीक मधील अन्य जे योद्धे होते, त्या सर्वांनी सूज्ञ अशा ओडिसीज यांचा सल्ला पाळायचा निर्णय घेतला। So a great horse of wood was made by a skillful engineer, and the greatest heroes, Menelaus, Odysseus himself, and others entered it. The last man to go in being the architect himself, who knew the secret of opening and shutting the entrance. मग त्या योजनेप्रमाणे एका कुशल अभियंत्याद्वारे एक भला मोठा लाकडी घोडा बनविण्यात आले। आणि त्या लाकडी घोड्यामध्ये त्या ग्रीक मधील काही महान हिरो, मेनलस, ओडिसी स्वतः, त्याचबरोबर इतर काही सैन्य त्यामध्ये प्रवेश केले। आणि त्या घोड्यामध्ये प्रवेश करणारा शेवटचा व्यक्ती हा त्या घोड्याची रचना करणारा एक सुप्रसिद्ध असा वास्तुविशारद होता, ज्याला त्या घोड्याचे
प्रवेशद्वार कसे बंद करावे आणि उघडावे याचं गुपित माहित होतं. त्यामुळे की त्या घोड्यामध्ये प्रवेश करणारा शेवटचा व्यक्ती त्या घोड्याची रचना करणारा वास्तुविशारद होता. आणि अशा प्रकारे सर्व सैन्य त्या घोड्यामध्ये काही योद्धे आणि स्वतः आर्किटेक्ट त्या घोड्यामध्ये प्रवेश केले. That evening the Greeks burnt their tents and sailed away in their ships. त्या संध्याकाळी त्या योजनेनुसार ग्रीकचे सैन्य त्यांचे तंबू जाळले आणि त्यांच्या जहाजामधून दूर प्रवास करून आपल्या राज्याकडे निघाले. बट दे डिड नॉट गो व्हेरी फार. पण ते खूप दूरवर गेले नव्हते, खूप लांब गेले नव्हते. त्या संध्याकाळी ते ग्रीकचे सैन्य काय केले, त्यांचे तंबू जे काही होते ते जाळले आणि त्यांच्या जहाजामधून आपल्या राज्याकडे जाण्याचे नाटक केले. पण ते त्यांच्या जहाजामधून खूप दूरवर गेले नव्हते. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परsuade the Trojans to drag the horse into their city. तो घोडा ट्रॉय या शहरामध्ये ओढून घेऊन जाण्यास ट्रॉजन्सना सांगण्यासाठी की त्या ट्रॉजन्सना तो घोडा त्यांच्या शहरामध्ये घेऊन जाण्यास सांगण्यास एकच व्यक्ती तेथे राहिला होता. ग्रीकचे सैन्य जाणीवपूर्वक एका व्यक्तीला पाठीमागे ठेवले होते की त्या व्यक्तीचं काम होतं की कसे तरी त्या ट्रॉजन्सना तो घोडा त्यांच्या शहरामध्ये घेऊन जाण्यास लावणे. आणि म्हणून की ट्रॉजन्सना तो घोडा त्यांच्या शहरामध्ये ओढून घेऊन जाण्यास पटवून सांगण्यासाठी एकच माणूस, त्यांचा एकच व्यक्ती, एकच सैनिक पाठीमागे होता. नेक्स्ट डे द ट्रॉजन्स woke up expecting to go out and fight as they had done for the past 10 years. पुढील सकाळी गेले 10 वर्ष जे काही रुटीन सुरू होतं, उठायचं आणि लढायला जायचं, की जे गेले 10 वर्ष करत आलेले होते, त्या अपेक्षेने ट्रॉजन्स जागे झाले. झोपेतून उठणे आणि लढाईला जाणं की जे गेले 10 वर्ष करीत आलेले होते, त्या अपेक्षेने दुसऱ्या सकाळी ट्रॉजन्स जागे झाले, उठले. What delight and surprise they felt at the sight they saw on the seashore outside the walls. त्या भिंतीच्या बाहेर समुद्र किनारी जे दृश्य पाहिले, त्या दृश्याने ते किती आनंदित आणि आश्चर्यचकित झाले. भिंतीच्या बाहेर, त्यांच्या शहराच्या बाहेर जे काही त्यांनी दृश्य पाहिलं, त्या दृश्याने सर्व सैन्य, सर्व ट्रॉजन्स अत्यंत आनंदी आणि अत्यंत आश्चर्यचकित झाले. त्यांना खूप आश्चर्य वाटला. बघा, बाहेर कोणतं दृश्य असेल तर कोणी नसण्याचं. ग्रीकचा एकही सैन्य नसल्याचं ते दृश्य होतं. सर्व तंबू पेटलेल्या अवस्थेमध्ये होतं आणि ते दृश्य पाहून सर्व ट्रॉजन्स अत्यंत आनंदी आणि आश्चर्यचकित झाले. It seemed that the long siege was over at last. दीर्घकालीन युद्ध शेवटी संपले होते असं त्यांना वाटलं. ते दृश्य पाहून त्या ट्रॉजन्सना असे वाटले दीर्घकालीन चालणारं युद्ध शेवटी संपले होते. द टेंट्स हॅड बीन बर्न. सर्व तंबू जाळल्या गेल्या होत्या. द टेंट्स हॅड बीन बर्न. ग्रीक सैन्याच्या सर्व तंबू जाळल्या गेल्या होत्या. द शोअर वॉज डेझर्टेड. समुद्र किनारा पूर्ण रिकामा होता. डेझर्टेड म्हणजे रिकामा. द शोअर वॉज डेझर्टेड. समुद्र किनारा पूर्ण रिकामा होता. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. आणि
ग्रीकची सर्व जहाजे समुद्रावरून नाहीसे झाले होते, म्हणजे ते त्यांच्या राज्याकडे गेले होते. संपूर्ण समुद्र किनारा रिकामा होता. हे दृश्य ट्रॉजन्सने पाहिले आणि खरंच त्यांना वाटलं की जे गेले 10 वर्ष युद्ध सुरू होते ते युद्ध आता संपले आणि सर्वांनी एक सुटकेचा निश्वास टाकला. 10 वर्ष ट्रॉजन्स आपल्या शहरामध्ये बंदिस्त होऊन बसले होते. त्यांना बाहेर जाण्याची मुभा सुद्धा मिळत नव्हती. आणि शेवटी दुसऱ्या सकाळी त्या शहराच्या बाहेरील तंबू पेटले. जहाज नसलेले दृश्य पाहिल्यानंतर ते अत्यंत आनंदी आणि आश्चर्यचकित झाले. It's peace at last, they cried and opened wide their gates and came out in large numbers on the plain, glad to be free again to go where they pleased. शेवटी शांतता मिळालीच असे आनंदाने ते ओरडले. शेवटी युद्ध संपले, आम्ही जिंकलो, शेवटी समाधान शांती लाभली असे ते आनंदाने ओरडले. आणि त्यांच्या शहराचे मोठे दरवाजे गेट उघडले आणि मोठ्या संख्येने त्यांना हवे तिकडे जाण्यास मुक्त असणारे आनंदी होऊन मोठ्या संख्येने बाहेर एकत्र आले. It's peace at last, they cried and opened wide their gates and came out in large numbers on the plain, glad to be free again to go where they please. शेवटी शांतता मिळालीच असे आनंदाने ते ओरडू लागले आणि त्यांच्या शहराचे गेट्स ते उघडले, प्रवेशद्वार उघडले आणि त्यांना हवे तिकडे जाण्यास मुक्त झाल्याने आनंदी होऊन मोठ्या संख्येने बाहेर समुद्र किनारी ते एकत्र आले. बाहेर मोठ्या संख्येने ते पठारावर त्या समुद्र किनारी एकत्र आले. Then they saw on the sands the huge wooden horse. मग इकडे तिकडे पाहिल्यानंतर त्या समुद्र किनारी बाळून ते एकत्र आले. इकडे तिकडे पाहिल्यानंतर त्या समुद्र किनारी एक भला मोठा लाकडी घोडा ते पाहिले. त्या समुद्र किनारी एक भला मोठा लाकडी घोडा ते पाहिले. They gathered around it in astonishment, for it was indeed a wonderful piece of work. ते एक अत्यंत सुंदर अशी कलाकृती होती आणि त्यामुळे आश्चर्याने ते सर्व त्या घोड्यासभोवती एकत्र आले. They gathered around it in astonishment, for it was indeed a wonderful piece of work. आणि ते अत्यंत उत्कृष्ट अशी कलाकृती होती, त्यामुळे आश्चर्याने ते सर्व त्या घोड्याच्या सभोवती एकत्र आले. As they were wondering how the horse had been built and why it had been left behind, they found a Greek with his hands tied together lying under it. तो घोडा कसा तयार केला होता किंवा तो घोडा त्या ठिकाणी का सोडून गेले होते या गोष्टींचे विचार करीत असताना ट्रॉजन्स त्या घोड्याखाली हात बांधलेल्या अवस्थेमध्ये एका ग्रीक सैन्याला पाहिले. बघा, as they were wondering how the horse had been built and why it had been left behind, they found a Greek with his hands tied together lying under it. तो घोडा कसा बांधला गेला असावा किंवा त्या ठिकाणी पाठीमागे का सोडून गेले असावे याचे विचार करीत असताना या गोष्टींचे ते ट्रॉजन्स विचार करीत असताना त्यांना त्या घोड्याखाली हात बांधलेल्या अवस्थेमध्ये एक ग्रीकचा सैनिक सापडला. When the Trojans dragged him out
The man pretended to be very frightened of them. जेव्हा ट्रॉयचे सैन्य ट्रॉजन त्या माणसाला ओढून बाहेर काढले तेव्हा तो माणूस खूप घाबरलेला आहे याचं नाटक करू लागला. बाळांनो, हा सगळा त्या ऑडिसीस यांच्या योजनेचा एक भाग होता. त्या व्यक्तीचं काय काम होतं, त्या ट्रॉजन्सना तो घोडा त्यांच्या शहरामध्ये आत घेऊन जाण्यास प्रवृत्त करायचं. आणि त्या घोड्यामध्ये कोण होतं तर अनेक योद्धे, अनेक सैन्य, काही योद्धे आणि काही सैनिक. आणि तो घोडा काही करून ट्रॉय या शहरामध्ये न्यायला लावायचं हे काम त्या सैनिकाचं होतं. जेव्हा ट्रॉजन त्या सैनिकाला त्या घोडा खालून ओढून बाहेर काढले तेव्हा तो माणूस खूप घाबरलेला आहे याचं नाटक करू लागला. When he was commanded to tell them why the Greeks had gone and why they had left this horse behind, he pretended to tremble, थर कापणे, very much, and refused to speak. ग्रीकचे सैनिक तेथून का गेले होते आणि ते असा भला मोठा घोडा पाठीमे का ठेवले होते हे सांगण्याची जेव्हा त्याला आज्ञा केली गेली तेव्हा तो माणूस अधिकच घाबरलेला आहे, थरथरत आहे याचं नाटक करू लागला आणि काही बोलण्यास तयार होईना, बोलण्यास तो नाकारला. रेफ्यूज टू स्पीक. बघा, जेव्हा त्या व्यक्तीला आज्ञा दिली गेली की ग्रीकचे सैनिक तेथून का गेले आणि भला मोठा घोडा, लाकडी घोडा ते त्या ठिकाणी का सोडून गेले होते अशी विचारणा झाल्यानंतर तो माणूस खूपच घाबरलेला आहे, घाबरून थरथरत आहे याचं नाटक करू लागला आणि बोलण्यास स्पष्ट नाकारला. तो काहीच उत्तर देईना. When at last they threatened means धमकी देणे, to kill him, he spoke and told them this false tale. जेव्हा शेवटी ट्रॉजन्स त्या व्यक्तीला ठार मारण्याची धमकी दिली, या ट्रॉजन्स त्या व्यक्तीला ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा तो बोलला आणि ही खोटी गोष्ट सांगितला. तेव्हा ती व्यक्ती शेवटी बोलला आणि एक खोटी गोष्ट त्या ट्रॉजन्सना सांगितला. काय सांगितला बघा, कोणती खोटी गोष्ट तो रचला आणि त्या ट्रॉजन्सना सांगितला. त्याचं मेन फोकस होतं काही करून त्या ट्रॉजन्सना तो घोडा आज शहरामध्ये घेऊन जाण्यास प्रवृत्त करायचं, कारण त्या घोड्यामध्ये काही योद्धे होते, ऑडिसीस होता आणि ट्रॉयला पराभूत करण्याचं एक ते ट्रिक होतं. बघा, शेवटी त्या व्यक्तीने कोणती खोटी गोष्ट सांगितला. जेव्हा त्या व्यक्तीला ठार मारण्याची धमकी दिली गेली, तू जर बोलला नाहीस तर तुझे शिरछेद करण्यात येईल, तुला ठार मारण्यात येईल अशी धमकी दिल्यानंतर त्या व्यक्तीने एक खोटी गोष्ट सांगितला. द ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर, बघा, and have sailed away in their ships, he said. ग्रीकचे सैन्य त्या दीर्घ युद्धाला खूप कंटाळलेले आहे आणि त्यामुळे त्या युद्धाचा कंटाळा आल्याने ते त्यांच्या जहाजामधून त्यांच्या राज्याकडे गेलेले आहेत असे तो व्यक्ती म्हणाला. The Greeks are tired of the long war and have sailed away in their ships. ग्रीकचे सैन्य त्या दीर्घकालीन युद्धाला खूप कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे ते त्यांच्या जहाजामधून ग्रीक कडे प्रवास केलेले आहेत, गेलेले आहेत. But
they are afraid of the long OH Jal Pravas home to, and so they have made this horse and left it as an offering to God of the sea. पण बघा तो सैनिक काय म्हणाला, ग्रीकचे सैन्य त्या दीर्घकालीन युद्धाला खूप कंटाळलेले आहे, त्यामुळे ते त्यांच्या राज्याकडे गेले. पण त्यांच्या घरच्या जलप्रवासाची त्यांना खूप भीती वाटत होती. घराकडे जात असताना त्यांना खूप जलप्रवास करावा लागत होते, त्यामुळे त्या लांबच्या जलप्रवासास ते खूप घाबरले आहेत. आणि म्हणून त्यांनी हा घोडा तयार केला आणि या समुद्र देवतेला अर्पण केलं, जेणेकरून समुद्र देवता की त्यांचे प्रवास सुखकारक करो आणि त्यांना त्यांच्या घरी व्यवस्थित सुरक्षित पोहोचो. आणि म्हणून त्यांनी हा असा भला मोठा घोडा तयार केला आणि या समुद्र देवतेला एक अर्पण म्हणून त्यांनी या ठिकाणी तो घोडा सोडलेला आहे. बघा, but they are afraid of the long voyage home too, and so they have made this horse and left it as an offering to the god of the sea. त्यांना त्या युद्धाचा खूप कंटाळा आला होता म्हणून ते आपल्या राज्याकडे निघाले. पण राज्याकडे जात असताना त्या लांबच्या जलप्रवासाची त्यांना भीती आहे, म्हणून ते हा असा भला मोठा लाकडी घोडा बनवला आणि या समुद्र देवतेला अर्पण केलेला आहे. They wanted also to kill me and offer me as sacrifice to the sea god, but I escaped and hid from them. बघा, त्या सैनिकाने आणखीन काय सांगितले, आणखीन कोणती खोटी गोष्ट सांगितली. त्या सैनिकांना, त्या ग्रीकच्या सैन्याला मला सुद्धा ठार करायचं होतं, मला मारून या समुद्र देवतेला माझी बळी द्यायची होती, पण मी कसे तरी त्यांच्या हातातून सुटलो आणि येथे लपवून बसलेलो आहे. बघा, त्या ग्रीकच्या सैनिकांनी काय सांगितले, त्या ग्रीकच्या आमच्या सैन्याला मला सुद्धा ठार करावायचं होतं आणि या समुद्र देवतेला माझी बळी चढवायची होती, मात्र मी कसं तरी सुटलो आणि त्यांच्यापासून या घोड्याखाली लपून बसलेलो आहे. अशा प्रकारे तो ही खोटी गोष्ट रचला. बट वाय डिड द ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स, सम ऑफ द ट्रॉजन्स आस्क्ड. तेव्हा काही ट्रॉजन्स म्हणाले, पण ग्रीकचे सैन्य इतका भला मोठा घोडा का बनवले, छोटा घोडा बनवले असते चालले असतं, इतका भला मोठा घोडा का तयार केले. बट वाय डिड द ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स, सम ऑफ द ट्रॉजन्स आस्क्ड. पण त्यामुळे काही ट्रॉजन्स विचारले, पण ग्रीकचे सैन्य इतका भला मोठा घोडा का बनवले. अँड द कनिंग ग्रीक मेड दिस रिप्लाय. तेव्हा बघा, तो धूर्त सैनिक त्यावरती काय उत्तर देतो, इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग यू माइट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी. जर ते छोटा आकाराचा घोडा बनवले असते तर तुम्ही त्या घोड्याला तुमच्या शहरामध्ये कदाचित नेला असता. बघा, इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग यू माइट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी. जर ते छोटा घोडा बनविले असते तर तुम्ही त्या घोड्याला तुमच्या शहरामध्ये कदाचित घेऊन गेला असता. Then the luck would have gone to Trojans, not to the Greeks. मग नशीब ट्रॉजन्स यांच्या बाजूने गेले असते. जे काही त्या तो लाकडी घोडा दुनिया पाठीमागचा जो हेतू होता, मग त्या समुद्र देवतेचं वरदान, समुद्र देवतेचं आशीर्वाद ट्रॉजन्सना मिळालं असतं, ग्रीकना मिळालं नसतं. बघा, देन द लक वुड हॅव गॉन टू द ट्रॉजन्स अँड नॉट टू द ग्रीक्स. मग दैव, नशीब, त्या समुद्र देवतेचा आशीर्वाद ट्रॉजन्सना मिळालं असतं
ग्रीकच्या सैन्याला समुद्र देवतेचं आशीर्वाद मिळाले नसते. दॅट इज वाय दे मेड इट टू बिग टू गो इनसाइड युअर गेट्स. आणि म्हणून ते ग्रीकचे सैनिक तो घोडा तुमच्या शहरामध्ये आतमध्ये जाणार नाही इतका भला मोठा बनवलेला होता. दॅट इज वाय दे मेड इट टू बिग टू गो इनसाइड युअर गेट्स. आणि म्हणून तुमच्या शहरामध्ये आज जाणार नाही इतका भला मोठा घोडा ते बनविले, जेणेकरून तुमच्या त्या शहराच्या गेटमधून तो घोडा आतमध्ये जाऊ नये. बाण एक उत्कृष्ट प्रतीचं खोटं नाटक, जेणेकरून त्या ट्रॉजन्सना हे पटलंच पाहिजे. इतक्या कुशलतेने त्या सैनिकाने ती गोष्ट सांगितली. द ट्रॉजन्स वेअर डिलायटेड टू हिअर दिस. हे ऐकून ट्रॉजन्स खूप आनंदित झाले. डिलायटेड आनंदित होणे. द ट्रॉजन्स वेअर डिलायटेड टू हिअर दिस. हे ऐकून ट्रॉजन्स अत्यंत आनंदित झाले. द ग्रीक्स हॅव गॉन दे सेड and the walls are no longer necessary. मग ते परत त्याला आश्चर्याने विचारले, ग्रीकचे सैनिक खरंच गेले, आता या भिंतींची आवश्यकता नाही. द ग्रीक्स हॅव गॉन दे सेड. ते अगदी आश्चर्याने उद्गारले, ग्रीकचे सैनिक गेले and the walls are no longer necessary. आता भिंतींची गरज नाही आहे. Let us make a hole in the wall and drag the horse in. चला आपल्या भिंतीला एक मोठे भगदाड पाडूया, एक मोठे छिद्र पाडूया आणि त्या होल मधून त्या घोड्याला आमच्या शहरामध्ये घेऊया, असे ते ठरवले. इतके ट्रॉजन्स आनंदित होते. ग्रीकचे सैन्य आम्हाला घाबरले, येथून गेले आणि हा एक लकी घोडा येथे ठेवून गेले. चला आता या भिंतींची काय आवश्यकता नाही आहे, त्या भल्या मोठ्या भिंतीला एक भले मोठे भगदाड पाडूया आणि त्या छिद्रामधून तो घोडा आतमध्ये ओढून घेऊया, जेणेकरून समुद्र देवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. देअर वाईज प्रिस्ट धर्मोपदेशक, धर्मगुरु warn them not to do so. तेव्हा त्या ट्रॉजन्स यांचे धर्मगुरु तसे न करण्याचे त्यांना ताकीद दिले. Their wise priest warn them not to do so. तेव्हा त्यांचे सुज्ञ धर्मगुरु तसे न करण्याचे त्यांना ताकीद दिले. It may be a trick that will ruin us. नष्ट करणे, उद्ध्वस्त करणे. आणि ते धर्मगुरु त्यांना सांगितले, कदाचित ही एक युक्ती असेल आणि या युक्तीमुळे की आपण नष्ट होऊ, ही युक्ती आम्हाला नष्ट करेल, असे ते धर्मगुरु त्या ट्रॉजन्सना म्हणाले की तुम्ही त्या घोड्याला आतमध्ये घेऊ नका. ग्रीकच्या सैन्यांची काहीतरी युक्ती असेल की जी युक्ती आम्हाला नष्ट करेल. यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल. जर तुम्ही आपल्या शहराच्या भिंती तोडल्या तर नाही ते संकट तुम्ही ओढावून घ्या. जर तुम्ही आपल्या शहराच्या भिंती तोडल्या तर तुम्ही एक प्रकारची आपत्तीच आपल्या राज्यावर ओढावून घ्याल, अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग त्या धर्मगुरूंनी दिली. बट दे वर सो एक्साइटेड that they paid no attention to his words. पण ते इतके आनंदित होते, इतके उत्साहित होते, ते त्या धर्मगुरूंच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाहीत. ट्रॉजन्स इतके आनंदित, इतके उत्साहित होते, ते त्या धर्मगुरूंच्या सल्ल्याकडे एक त्यांच्या शब्दाकडे लक्ष दिले नाही. They broke down part of their strong wall in order to drag the horse in it. तो घोडा त्यांच्या शहरामध्ये ओढून घेण्यासाठी त्यांनी त्यांचे एक मजबूत भिंत तोडले, फोडले. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ द स्ट्रॉंग वॉल इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन. तो घोडा आपल्या शहरामध्ये ओढून आणण्यासाठी
ट्रॉजन्स ती मजबूत भिंत फोडले बघा, आणि अशा प्रकारे भिंत फोडून, कारण तो भला मोठा लाकडी घोडा त्यांच्या प्रवेशद्वारामधून येत नव्हता आणि म्हणून त्यांनी आपल्या शहराची संरक्षक भिंत तोडली, आणि हेच त्या ग्रीकच्या सैन्याला हवे होते, आणि भिंत तोडून बाळानो त्या घोड्याला आतमध्ये घेतले. बघा आता काय होतं. बघा बाळानो पुढे काय होतं. शेवटी ग्रीकच्या सैन्याला जे हवे होते ते झालेच. ट्रॉजन्स त्यांच्या धर्मगुरूंचा सल्ला न ऐकता त्यांच्या शहराची संरक्षक भिंत तोडली आणि त्या लाकडी घोड्याला आतमध्ये घेतले. ऑल दॅट डे द ट्रॉजन्स feasted मेजवानी करणे, and drank and celebrated. सर्व ट्रॉजन्स अत्यंत आनंदी उत्साही होते. दिवसभर मनसोक्त पार्टीचा आनंद घेतला. एक उत्कृष्ट अशा प्रकारची मेजवानी केले, प्यायले, आणि तो संपूर्ण दिवस आनंदामध्ये साजरा केले. सर्व ट्रॉजन्स, प्रत्येक सैनिक, प्रत्येक नागरिक उत्साही होते, खुश होते, आनंदी होते, आणि त्या आनंदामध्ये भरपूर खाल्ले, प्यायले, आणि दिवसभर मनसोक्त तो दिवस साजरा केला. पण त्या आनंदाच्या पुढे केवढे मोठे अनर्थ होते हे त्यांना माहीत नव्हते. त्या आनंदाच्या पाठीमागे कोणता भला मोठा अनर्थ होता हे त्यांच्या लक्षात नव्हते. बघा काय झालं. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन्स दे वेंट टू स्लीप अँड स्लेप्ट साऊंडली. त्यांच्या साजरीकरणानंतर ते झोपण्यास गेले आणि गाढ झोपी गेले. त्यांच्या मनसोक्त साजरीकरणानंतर ते झोपी गेले आणि गाढ झोपले, कारण भरपूर प्यायले होते, अगदी धुंद झाले होते, नशेमध्ये होते, कारण ते युद्ध जिंकले याचा अत्यंत त्यांना आनंद होता. 10 वर्षाच्या कंटाळवाण्या युद्धामधून तो सुटले होते, आणि म्हणून मनसोक्त त्या मेजवानी मनसोक्त प्यायले आणि गाढ झोपी गेले. But that day of rejoicing was soon followed by a night of terror and death. पण त्या आनंदी दिवसानंतर लगेचच एक भयंकर आणि मृत्यूची रात्र होती. त्या दिवसभराच्या आनंदानंतर, त्या आनंदी दिवसानंतर भयंकर आणि मृत्यूची रात्र आली. बघा काय झालं. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेड फार. ग्रीकची जहाजे खूप दूरवर गेले नव्हते. त्यांच्या योजनेप्रमाणे काही अंतरावर ते गेले होते, खूप लांब गेले नव्हते बाळांनो. As soon as they were hidden by an island, they had lowered their sails, dropped anchor and waited for the night. एका बेटाच्या पलीकडे गेल्या क्षणीच ते त्यांच्या पाती खाली केले, म्हणजे जहाजाची पाती खाली केले, त्या जहाजाची गती थांबवले. अँकर दोरीला बांधून एक लंगर असतो अँकर, ते फेकले जेणेकरून जहाज तेथे थांबे. तुम्ही पण पाहिलं अँकर लोखंडी आणि 3 सुळ्यांचा अँकर असतो आणि त्याला भली मोठी रोप लावली असते. आणि जेव्हा जहाज समुद्र किनारी येतं तेव्हा ते अँकर फेकतात आणि तो अँकर त्याला दगडामध्ये किंवा त्या रेतीमध्ये घट्ट बसतो जेणेकरून जहाज तेथून हलत नाही. बघा ग्रीकचे जहाज आहे, एका बेटाच्या पलीकडे गेल्यानंतर तेथे ते जेव्हा
त्या बेटाच्या पलीकडे लपले गेले तेव्हा ते त्यांच्या पाठी त्यांच्या जहाजाची गती कमी केले आणि दोर बांधून लंगर फेकले आणि रात्रभर ते वाट पाहू लागले, कारण त्यांना एक विशिष्ट प्रकारची सूचना येणार होती. इन डार्कनेस द फ्लीट सेल्ड बॅक and the leading ship, which was Agamemnon's, bore a red light high on its mast स्तंभ, उभे स्तंभ. अंधारामध्येच त्यांच्या ठरलेल्या योजनेप्रमाणे अंधारामध्येच ती ग्रीकची जहाजे परत फिरले आणि त्या जहाजांच्या मध्ये सर्वात अग्रेसर असणारे जहाज म्हणजे ॲगामेम्नॉन्स या सरदाराचे जहाज होते. त्या जहाजाच्या पुढे उभ्या स्तंभावर एक लाल लाईट लागले होते, लाल दिवा लागला होता. त्या लाल दिवाचा हेतू होता की पुढच्या शत्रूंना इशारा किंवा त्या सैनिकाला इशारा देण्यासाठी कदाचित तो दिवा असावा. शत्रूंना म्हणतो मी, जो सैनिक तिथे होता किंवा त्या घोड्यामध्ये जे योद्धे होते त्यांना इशारा देण्यासाठी तो लाल दिवा कदाचित असावा. बघा, त्या रात्रीच ग्रीकची सर्व जहाजे परत फिरले आणि त्या जहाजांच्या मध्ये सर्वात अग्रेसर असणारा ॲगामेम्नॉन्स या सरदाराचे जहाज होते आणि त्या जहाजाच्या पुढे उभ्या स्तंभावरती एक भला मोठा प्रकाश लागलेला होता. द ग्रीक who was watching for the return of the fleet crept to the wooden horse and gave the signal. ग्रीक चा तो सैन्य, तो जो सैनिक होता, पाठीमागे ठेवलेला तो जो सैनिक होता की जो त्या जहाजांच्या परतीचे वाट पाहत होता, तो त्या लाकडी घोड्यामधून, त्या लाकडी घोड्याच्या खालून सरपटत बाहेर आला आणि त्या लोकांना इशारा दिला. द ग्रीक who was watching for the return of the fleet crept to the wooden horse and gave the signal. तो ग्रीकचा सैनिक की जो जहाजे परत येण्याचे वाट पाहत होता, तो त्या लाकडी घोड्याच्या बाहेर आला आणि त्या लोकांना इशारा दिला. The side of the horse opened and the Greeks climbed out and opened the gates. मग घोड्याची एक बाजू उघडली गेली. इशारा मिळता क्षणीच घोड्याचा प्रवेशद्वार उघडला गेला, लाकडी घोड्याचा प्रवेशद्वार उघडला गेला आणि त्यामधील ग्रीकचे सैन्य बाहेर आले आणि त्या शहराचे दरवाजे उघडले. ठरवलेल्या योजनेप्रमाणे सर्व गोष्टी होत होत्या. इशारा मिळता क्षणीच त्या घोड्यामध्ये लपून बसलेले योद्धे आणि सैनिक बाहेर आले आणि त्या शहराचे दरवाजे उघडले बायानो, जेणेकरून तिकडून बाहेरून येणारे ग्रीकचे सैन्य त्या प्रवेशद्वारामधून आत यावे. The side of the horse opened, the Greeks climbed out and opened the gates. The whole Greek army entered the sleeping city. आणि त्या शहराचा दरवाजा उघडल्या क्षणी संपूर्ण ग्रीकचे सैन्य त्या झोपलेल्या शहरामध्ये प्रवेश केले. संपूर्ण ग्रीकचे सैन्य त्या झोपलेल्या शहरामध्ये प्रवेश केले. Immediately the Greeks set fire to houses and towers and palaces and began to burn and kill. त्या शहरामध्ये प्रवेश केल्या क्षणीच ग्रीकचे सैन्य त्या शहरामधील घरे, टॉवर्स, राजवाडे जाळू लागले. सर्व दिसेल त्या लोकांना मारू लागले, दिसेल ते पेटवू लागले, दिसेल ते जाळू लागले. Immediately the Greeks set fires to the houses, towers and palaces and began to burn and kill. त्या शहरामध्ये प्रवेश केल्या क्षणीच ग्रीकचे सैन्य
त्या शहरामधील घरे, टॉवर्स, राजवाडे जाळू लागले. दिसेल त्या ट्रॉजन्सना ठार करू लागले, दिसेल त्या सैनिकाला मारू लागले, दिसेल ते पेटू लागले. सर्व काही विध्वंस होऊ लागलं, कारण त्यांना ट्रॉयला संपवायचं होतं. ट्रॉय शहर नेस्ताभूत करावयाचं होतं आणि त्यांनी ठरवलेल्या योजनेप्रमाणे त्या शहरात गुप्तपणे प्रवेश केले आणि ट्रॉजन्स गाढ झोपी गेल्यानंतर त्या शहरावरती हल्ला चढवला आणि दिसेल ते पेटवू लागले, दिसेल त्या व्यक्तीला मारू लागले. Troy was filled with sight of leaping flames, झेपावणाऱ्या ज्वाला, and the sound of shouting and noise of weapons and the cries of weeping women, रडणाऱ्या स्त्रिया. मग ट्रॉय शहर झेपावणाऱ्या ज्वाला, ओरडण्याचा आवाज किंवा शस्त्रांचा गोंधळ, शस्त्र चालवण्याचा आवाज, शस्त्र एकमेकांच्यावरती आदळलेले आवाज, त्याचबरोबर आक्रोश करणाऱ्या स्त्रियांचा आवाज, या सर्व आवाजांनी ट्रॉयचा परिसर दुमदुमून गेला, भरून गेला. Troy was filled with sight of leaping flames, the sound of shouting and the noise of weapons and the cries of weeping women. मग लगेचच ट्रॉय शहर झेपावणाऱ्या ज्वाला, ओरडण्याचा आवाज, शस्त्रांचा गोंधळ आणि आक्रोश करणाऱ्या स्त्रियांच्या ओरडण्याने ट्रॉय शहर भरून गेले, दुमदुमून गेले. The sleeping Trojans sprang out of their beds, but they were taken by surprise. झोपलेले ट्रॉजन्स अचानक खडबडून जागे झाले, त्यांच्या बेडवरून ते उड्या घेतल्या. त्यांना आश्चर्यचकित ते झाले, इतकं आश्चर्य वाटलं. पुढील दृश्य पाहून ते हादरले, घाबरले, आश्चर्यचकित झालं. काय करावं हेच त्यांना कळेना. त्या शस्त्रांचा आवाज किंवा स्त्रियांच्या ओरडण्याच्या आवाजाने ट्रॉजन्स खडबडून जागे झाले, त्यांच्या बिछाणावर उड्या घेतल्या. बघतो तर जिकडे पाहिल तिकडे विध्वंस, जिकडे पाहिल तिकडे जाळपोळ आणि ठार मारणं सुरू होतं. आश्चर्यचकित झाले, काय करावे त्यांना समजेना. Their enemies were right inside their walls and many of the Trojans were killed before they could put on their armor and seize their weapons. त्यांचे शत्रू अगदी त्यांच्या भिंतीच्या बाहेर, त्यांच्या समोर उभे होते. त्यांचे शत्रू त्यांच्या भिंतीच्या आत शहरामध्ये अगदी त्यांच्या समोर उभे होते आणि अनेक ट्रॉजन्स चिलखत परिधान करून शस्त्र हाती घेण्यापूर्वी अनेक ट्रॉजन्स मारले गेले होते. And many of the Trojans were killed before they could put on their armor and seize their weapons. ट्रॉजन्स जेव्हा खडबडून जागे झाले तेव्हा त्यांचे शत्रू अगदी त्यांच्या समोर शस्त्र घेऊन उभे होते. त्यांच्या लक्षात आलं अनेक ट्रॉजन्स चिलखत परिधान करून शस्त्र घेण्यापूर्वी मारले गेले होते. त्यांना शस्त्र घेण्याची सुद्धा संधी मिळाली नव्हती, कारण इतक्या अनपेक्षितपणे अचानकपणे हल्ला झाला होता की ट्रॉजन्सना त्यांच्यासोबत लढायची संधी मिळाली नाही, साधं शस्त्र उचलायची सुद्धा संधी मिळाली नाही. झोपेत असताना सपासप वार करून ग्रीकचे सैन्य त्या ट्रॉजन्सना संपवले होते. काही ट्रॉजन्सना जेव्हा जाग आलं तेव्हा ते भयानक असं दृश्य पाहिले. फक्त स्तब्ध झाले, सुन्न झाले, काहीच त्यांना करता येईना. A bright light lit up the night sky as palaces and houses, temples and towers went up in flames. राजवाडे, घरे, मंदिरे, उत्तुंग शिखरे त्या ज्वालामध्ये सापडले. आगीमध्ये भस्मसात झाल्याने एक तेजस्वी प्रकाश संपूर्ण अंधारमय आकाशामध्ये पसरला. तो संपूर्ण अंधारमय
आकाश तेजस्वी अशा प्रकाशाने भरला, कारण त्या शहरामधील राजवाडे, घरे, मंदिरे, टॉवर्स सर्व आगीमध्ये सापडले होते. The Trojans fought as well as they could, but it was all in vain. शक्य तितके धैर्याने ट्रॉजन्स लढले, पण काही उपयोग झाला नाही, सर्व काही व्यर्थ गेले. ट्रॉजन्स त्यांना शक्य तितक्या धैर्याने शक्य तितकं लढण्याचा प्रयत्न केले, पण सर्व काही व्यर्थ झाले होते. Old King Priam was killed with all his brave sons. वयोवृद्ध राजे प्रियम त्यांच्या सर्व शूरवीर मुलांच्या सोबत मारले गेले. वयोवृद्ध राजे प्रियम त्यांच्या सर्व शूरवीर मुलांच्या सोबत मारले गेले. Hector's wife and his old mother and sister were carried off as slaves by the conquerors. Slaves गुलाम, conquerors ग्रीकची आर्मी विजयी झालेले. हेक्टरची पत्नी, त्याची वयोवृद्ध आई आणि बहिणीला ग्रीकच्या सैन्याने गुलाम म्हणून घेऊन गेले. हेक्टर्स वाईफ and his old mother and sister were carried off as slaves by the conquerors. हेक्टरची पत्नी, त्याची वयोवृद्ध आई आणि बहिणीला ग्रीकचे सैन्य गुलाम म्हणून तेथून घेऊन गेले. Their fate was in contrast to Helen's when the king Menelaus rushed to the city looking for her and found her in her palace. जेव्हा राजे मेनलस, ग्रीकचे राजे मेनलस आपल्या पत्नीला शोधत जेव्हा आतमध्ये धावले शोधत होते, आणि जेव्हा आपल्या पत्नीला त्या राजवाड्यामध्ये पाहिले, तेव्हा बघा काय झालं. त्या सर्वांचं दैव, त्या सर्वांचं नशीब, त्या सर्वांचं जीव आता त्या हेलेनच्या हातामध्ये होते. जेव्हा राजे मेनलस आपल्या पत्नीच्या शोधामध्ये आतमध्ये धावले आणि आपल्या पत्नीला त्या राजवाड्यामध्ये पाहिले. पण आता वेळ संपत आलेली आहे. हा शेवटचा पॅसेज जो आहे तो उद्या मी परत घेतो, आता संपणार नाही. हा जो शेवटचा पॅसेज आहे तो परत आपण उद्या पाहूया. काय झालं, हेलेन त्या किंग मेनलस यांच्याकडे गेली का, शेवट काय झालं की राजे मेनलस हेलेनला पाहून खूप क्रोधित झाले का, तिला कोणती शिक्षा दिले का, राजे मेनलस मोठ्या मनाने हेलेनला स्वीकारले का, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजेच उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. हा पॅसेज मी परत पाहतो.